शनिवार दिनांक 1 नोव्हेंबरला सकाळी 11:15 वाजता शुभ मुहूर्तावर कपिश्वर शुगर्स अँड केमिकल लिमिटेड, बाराशिव, हनुमाननगर, जवळा बाजार येथील 6व्या गळीत हंगामाचा गव्हाण आणि मोळी पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री अतिश भैया जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ स्मितलताई दांडेगावकर यांच्या शुभ हस्ते विधिवत गव्हाण पूजा आणि काटापूजन करण्यात आली। यावेळी मागील गळीत हंगाम 2024-25 मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठादार शेतकरी, सर्वाधिक ऊस वाहतूक ठेकेदार व सर्वाधिक ऊस तोडणी यंत्रमालक यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री अतिश भैया दांडेगावकर यांनी उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी बांधव यांना मार्गदर्शन केले। हंगाम काहीसा उशिराने चालू होत असला तरी मागील हंगामातील कसर या हंगामात भरून निघेल असे ते म्हणाले। या हंगामात जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यास काळपास देण्याचे तसेच कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली असल्याने चालू ऊस लागवड हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले। भविष्यात ऊसतोडणी मजुरांची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने यापुढे ऊसतोडणी ही यांत्रिकी पद्धतीने करणे गरजेचे आहे, यावर त्यांनी जोर दिला। कार्यक्रमास माननीय श्री संजय भाऊ दांडेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मुनीरजी पटेल साहेब, माजी शिक्षण सभापती डॉक्टर रमेश नवले आणि कारखान्याचे सभासद, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण सगळेजण इथं जमा झालेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आणि माझ्या कारखान्याचे सगळे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, या परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार आणि आमचे सगळे जवळचे हितचिंतक, आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलात, एवढ्या शॉर्ट नोटीसवर सगळेजण इथं आलात। कारण काल आमचं सकाळी ठरलं की आज कार्यक्रम घ्यायचा। यावेळी कारखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेले आहेत। हा आपला 6वा गळीत हंगाम आहे। 2020ला आपला पहिला गळीत हंगाम झाला। पहिल्या वर्षी वेळ खूप कमी मिळाल्यामुळे आणि कारखाना त्याच्या आधी बंद होता 1-2 वर्ष, जसा मिळेल तसा चालू करून पहिल्या वर्षी फक्त 2385 रुपये प्रति टन असा भाव आम्हाला देण्यात शक्य झालं। तिथून दरवर्षी 100-150 रुपये वाढ करत कालच्या सीझनला 2635 रुपये प्रति मेट्रिक टन एवढा भाव आम्ही दिलेला आहे। यावर्षी कारखान्यात ज्या प्रकारचे बदल आम्ही केलेले आहेत, आत्ताच MD साहेबांनी जसं सांगितलं त्या अनुषंगानं जवळपास बघायचं जे मॉइश्चर असतं, इथं मेन सगळा कारखान्याचं असतं रिकव्हरीवर खेळ असतो। पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने कोणी 3200, कोणी 3300, कोणी 3400 रुपये भाव देतं। तिथं 12.5, पावणे 13 पर्यंत रिकव्हरी येते। आपल्या इथली रिकव्हरी 11, 11:15च्या आजूबाजूलाच राहते। त्यावरून त्यापेक्षा जास्त म्हणजे तिथले कारखाने हे एकदम सुसज्ज, अद्ययावत असतात। कपिलेश्वर कारखान्याचे मोळी टाकण्याचं जे शुभारंभ इथं का झालंय, या कार्यक्रमाला बरेचसे शेतकरी उपस्थित होते, कामगार उपस्थित होते, कारखान्याचे चेअरमन, कारखान्याचे पूर्ण काम करणारे सगळे जण उपस्थित होते। मी या कारखान्याचं सुरुवातीपासून एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, म्हणून आवर्जून मी या परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करेन की आपल्या परिसरातील कारखान्याला ऊस देण्याचं काम आपण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, की जे आपलं या परिसरातील युनिट
हे जिवंत राहिलं पाहिजे, कारण दुसरीकडे हात पसरून जाण्यापेक्षा आपलं कधीही आपल्यापाशी असलेलं चांगलं असते हे धोरण आपलं सुरुवातीपासून राहिलेलं आहे. कारखाना कोणत्याही परिस्थितीत असो, आपण या परिसरातील शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी आणि या परिसरातील सर्वसामान्य माणसांनी या कारखान्याला साथ दिलेली आहे. अजून बी आपण या कारखान्याला साथ द्यावी व येणारं जे चेअरमन साहेबांनी गळीत हंगाम जे 6 लाखाचं जे त्यांचं उद्दिष्ट ठरविले ते 6 लाख ऊस देण्याचं काम या शेतकऱ्यांनी, आपण शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे आणि या परिसरातील कारखाना त्यांनी पुढे आणलं पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या या शुभ प्रसंगी मी कपिलेश्वर कारखान्याला व चेअरमनला व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, सर्व ऊस वाहतूकदारांना, ऊस तोड करणाऱ्यांना सगळ्यांना या आजच्या शुभेच्छा देतो आणि कारखान्याचे उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करावी कारखान्याने अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.